नमस्कार. आपल्याला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात महाराष्ट्र राज्यात देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत. दरवर्षी या ठिकाणी नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी उसळते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच 3.5 शक्तिपीठांची थोडक्यात माहिती. कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि नाशिकची सप्तशृंगी देवी हे सर्व शक्तिपीठ तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहे. कारण हे सगळे स्थळ जागृत आहेत. यांच्याशी निगडीत बऱ्याच आख्यायिका आहेत. येथे भाविक आपल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्तिपीठांना भेट देतात. आता या शक्तिपीठांमध्ये पहिली देवी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. अंबाबाईचे हे सर्वात प्राचीन मंदिर असून याचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधीपासूनच शिलाहार यांनी 8व्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 शक्तिपीठांपैकी एक व महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असा केला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्यावेळी मुघलांचे शासन होते त्यावेळी मुघलांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व मंदिरांची नासधूस व विध्वंस केला. त्यावेळी इथल्या पुजाऱ्याने देवीची मूर्ती बरीच वर्षे लपवून ठेवली. यानंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या मंदिरात अंबाबाईची मूर्ती व त्यासमोर गरुड मंडपामध्ये गरुड स्थापित केले आहेत. देवीची मूर्ती दगडी असून मूर्तीचे वजन 40 किलोग्रॅम आहे. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे. आता पाहूया महाराष्ट्रातील दुसरे शक्तिपीठ तुळजाभवानी. तुळजापुरातील तुळजाभवानीचे मंदिर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. तुळजापूरला तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हा म्हणजे सध्याचा धाराशिव या ठिकाणी वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचर आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य या देवी आईने केले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवी आहे. आई भवानीच्या आशीर्वादानेच महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती असे सांगितले जाते. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की या देवीचे मंदिर हे डोंगर माथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या मंदिराचे काही भाग हेमाडपंथीने बांधले आहेत. नवरात्र उत्सव जरी 9 दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे 21 दिवसाचा असतो. आता पाहूया तिसरे शक्तिपीठ आई रेणुका मंदिर माहूरगड. माहूरगडची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही 3.5 शक्तिपीठांमध्ये येत असून माहूरगड हे जागृत तीर्थक्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुका मातेचे मंदिर तसेच दत्तात्रेय व परशुराम यांची सुद्धा मंदिरे आहेत. येथील असणारे रेणुका मातेचे मंदिर यादव काळातील राजांनी बांधले आहे. या ठिकाणी अशी आख्यायिका सांगितली जाते की दत्तात्रेयांचा जन्म देखील माहूरगडावर झाला. रेणुका मातेची कथा अशी आहे की या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केला. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली. ते दुःखी झाले. यावेळी आकाशवाणी झाली की तुझी माता तुला भेटण्यास येईल, पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईच्या भेटीची ओढ लागली होती. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले. त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आला होता. परशुरामांना तेवढाच दिसला. त्यामुळे माहूरगडवर रेणुका मातेच्या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामांना आपल्या मातेचे दर्शन घडले. यामुळेच या डोंगराला मातापूर असे म्हटले जाते. शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळेच माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. आता पाहूया महाराष्ट्रातील अर्धे पीठ माता सप्तशृंगी मंदिर नाशिक. या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवर 4800 फूट उंचीवर सप्तशृंग गडावर वास्तवास आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात देवी उभ्या रूपात आहे. यामागची आख्यायिका अशी आहे की महिषासूर मर्दन करण्यासाठी देवी देवतांनी देवीची याचना केली. यातून देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप माता सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे 3 रूपी असे स्वरूप म्हणजे सप्तशृंगी माता. या माहेरपीठ देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. तिला 18 भुजा आहेत. देवी शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढाई करण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली आहेत. अशी ही माता सप्तशृंगी सर्व भक्तांच्या हाकेला धावून जाणारी देवी आहे. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.